हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. तर आज आहे रक्षाबंधन आणि म्हणून मी एवढी नटली आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते. हा ड्रेस आय डोंट नो मी कुठून घेतलेला, आय डोंट रिमेंबर, बट खूप नॉर्मल सिम्पल लुक आहे. बघा, तर मी मस्त घातलं आहे ड्रेस. आणि अजून आम्ही काय आरती राखी वगैरे काही केलं नाही आहे. सो जेव्हा मी करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. आणि माझी बहीण अजून रेडी नाही झाली आहे. ॲज युजल तिने लेट केलं आहे. सो ती रेडी झाल्यावरती आपण तिला भेटूया. तिथपर्यंत बाय बाय. गाईज, माझी बहीण रेडी झाली आहे आणि हॅपी रक्षाबंधन. आणि माझी बहीण किती सुंदर दिसते ना. ओ माय गॉड, खूप सारे बांधले. हां. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या भावांपेक्षा जास्त माझं बॉन्डिंग माझ्या बहिणीसोबत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन का सेलिब्रेट करतात? कारण काहीतरी कोण कोणाची नाही, सॉरी, भाऊ बहिणीची रक्षा करतो आणि बहीण भावाची. पण इकडे तर माझी बहीण माझी रक्षा करते, म्हणून सगळ्यात जास्त मी हिला हॅपी रक्षाबंधन बोलणार. सेम टू यू. थँक्यू. मला गिफ्ट पाहिजे. गिफ्ट हां. चॉकलेट. हां. तो गाईज, आम्ही दोघी रेडी झालो आहे आणि आता आम्ही आमच्या भावांकडे जाणार आहे. त्यांना आम्ही दाखवू तुम्हाला राखी बांधताना. आणि हा आमचं दोघींचं लुक आहे. मी माझा लुक दाखवलं, तू तर दाखव पार्टीचा. हा बघा, माझ्या बहिणीचा लुक आहे आणि ती पण मस्त दिसते. माझी बहीण तर हमेशाच मस्त दिसत असते. मला कधीतरी अशी कॉम्प्लिमेंट भेटते, म्हणजे चांगली दिसल्यावर मी सांगितलं असं काय नाही. मी आता आमच्या भावाकडे जायला निघालो आहे. त्याच्या घरी चाललो आहे आम्ही आता. आणि ही बघा स्कूटी काढते आहे. आणि मला काही स्कूटी चालवायला बिलकुल आवडत नाही. जेव्हा ही माझ्यासोबत असते तेव्हा मी बिलकुल स्कूटी चालवत नाही. चिनू हाय बोल. हाय बोल. तर तिथेच गेल्यावरती भेटूया. बाय बाय. सो गाईज, आता ना काहीतरी खूप लेट झालं आहे रात्री. पण दादा रक्षाबंधनची ट्रीट म्हणून आम्हाला सगळ्यांना खायला घेऊन चाललं आहे बाहेर. सो मी
हे दोघी इथे दिसतात की नाही माहिती नाही. मी, चिनू आणि आदिती आणि दादा आम्ही सगळे चाललो आहेत रक्षाबंधनची ट्रीटसाठी. तर आता आम्ही काय 2 ऑप्शन्स आहेत आमच्याकडे. एक तर ते क्रेझी बॉल जे आम्ही खाल्लेलं ते किंवा वॉफल. तर वॉफल तर ओपनच असतं पण क्रेझी बॉल ओपन असेल की नाही माहिती नाही. तर आता बघू कारण आम्ही 4 व्हीलरनी चाललो आहे. तो वी कॅन टेक द रिस्क टू गो अँड चेक. सो भेटूयात तिकडे गेल्यावर. बाय बाय. गाईस तर आता आम्ही आहे गाडीमध्ये आणि माझा दादा ड्राईव्ह करतोय आणि हे लोक सगळे पार्टी बसलेत आणि मी पॅसेंजर प्रिन्सेस सारखी पुढे बसली. सो गाईज आम्ही आता चाललोय शानपणाला चेक करायला की क्रेझी बॉलवाला दुकान ओपन आहे की नाही. तर बघूयात ओपन आहे की नाही. ओपन असल्यामुळे तर फायनली आम्ही खूप लकी आहे कारण आम्हाला भेटलंय म्हणजे ते ओपन आहे. गुगलवर बंद दाखवत आम्ही गुगलवर सर्च केलं तिथे बंद दाखवत होतं तरी आम्ही रीचेक करायला आलो आणि इथे ओपन आहे तर आम्ही खूप खुश आहे. आणि रक्षाबंधन म्हटलं तर काहीतरी स्वीट आणि आमच्या फॅमिलीला तर स्वीट आवडतं सो आम्ही स्वीट खायला आलोय. तर आम्ही इथे येऊन मस्त ऑर्डर केलंय. आता आल्यावरती तुम्हाला दाखव. झाले होते आम्ही इकडे सांगपडायला आलो लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तिकडे आलो आणि आता ओरिओ बोल मागवला आणि लोटस बिस्किट 2 फ्लेवर आधी भेटले आता नवीन 2 फ्लेवर. आणि हे बघा हे थांबलेत एक हे पण बसले. होता आणि दादा स्माईल कर. छोटू खाल्लेला ना तर गाईज आता आम्ही ना खाल्लंय ते क्रेझी बॉल आणि सिन्स आमचं पोट भरलं नाहीये म्हणून आम्ही आता परत चाललोय दुसरीकडे काहीतरी दुसरं खायला. म्हणजे आता आम्ही स्वीट खाल्लं ना म्हणून आता आम्ही काय खायला चाललोय संस्कृती. या हा स्वीट नंतर स्पाइस उलट लोक स्पायसी आधी खातात आणि मग स्वीट खातात. करेक्ट हा म्हणून मग आता आम्ही जातो आणि बघतो काय स्पायसी आम्हाला भेटतंय. सो भेटूयात. बाय बाय. आता ना आम्ही खाऊन आलोय आणि आता आम्ही बघू दे काय नाही होत. आता आम्ही आलोय खाऊन आणि लिटरली मी तुम्हाला सांगते आम्ही स्वीट खाल्लं. खूप स्वीट होतं ते अति स्वीट एक्स्ट्रीम शुगरवाला खाल्लं आणि त्यानंतर आता आम्ही स्पाइस खायला गेलो होतो आम्ही एक्स्ट्रीम स्पाइसवाला खाल्लं. आम्ही बर्गर घेतला होता त्याच्यामध्ये त्यांनी एवढा पेरी पेरी सॉस टाकलेला लिटरली डोळ्यातून पाणी येत होतं असं तिकडत होते. अजून आमच्या मसाला पागल पेरी पेरी सॉस पेरी पेरी मसाला वॉट एव्हर इट इज पण त्यांनी एवढं स्पायसी बनवलेलं ना खूप जास्त. तर आता आम्ही फायनली घरी जातो आणि मग वरती जाऊन आम्ही ब्लॉग एंड करूया. आय डोंट नो तर आम्ही ते चेक 12 वाजून 18 मिनिटं झालेत आणि आम्ही अजून खाली आहे. घरून मस्त ओरडा भेटणार आहे. सो बाय गाईस. घरी जाऊन ब्लॉग आपण बंद करूया. सो बाय बाय गाईस. तर तुम्ही बघितलं आता की आम्ही कसं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि बघा माझी बहीण आणि ही दुसरी बहीण हिला आम्ही ना प्रॉपरली इंट्रोड्यूस नव्हतं केलं. हिचं नाव आहे आदिती आणि ही आहे माझ्या आत्तूची मुलगी. सो आणि मी तुम्ही असं विचार करतात की आम्ही बहिणींना पण का बांधलं कारण आमचं जास्त बॉन्डिंग ना असं बहिणींचं जास्त आहे भावांसोबत. आणि माझा भाऊ ना इथे बॅकग्राऊंड म्युझिक देतोय हसण्याचं. तर भावांपेक्षा जास्त आम्ही बहिणींसोबत जास्त असतो आणि त्यांना जास्त प्रोटेक्ट करतो त्यांच्याशी जास्त बॉन्डिंग आहे. त्याच आम्ही हे बांधतो दाखवा म्हणून आम्ही हे बांधतो. सो हा छोटासा रक्षाबंधनचा ब्लॉग होता. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. डू लाईक शेअर सबस्क्राईब. सबस्क्राईब आवर चॅनल. बाय.